नमस्कार स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. मी पूजा आपल्या स्वामीमय जीवन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजचा विषय प्रत्येक स्वामी भक्तासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. अनेक भक्तांच्या मनात एक प्रश्न असतो, मी सेवा करतो, नामस्मरण करतो, पण स्वामी माझ्यावर प्रसन्न आहेत का? माझ्या घरावर स्वामींची कृपा आहे का? स्वामी समर्थ प्रत्यक्ष येऊन आपल्याला सांगत नाहीत की मी तुझ्यावर प्रसन्न आहे, पण त्यांच्या कृपेची काही चिन्हे आपल्या जीवनात आणि घरात दिसू लागतात. आज आपण अशीच 11 महत्त्वाची चिन्हे जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित यापैकी अनेक चिन्हे तुमच्या घरातही असतील. तर आपण यापैकी पहिलं चिन्ह पाहूया. घरात सतत नामस्मरण करण्याची इच्छा होणे. ज्या घरावर स्वामींची कृपा असते त्या घरातील सदस्यांना नकळत नामस्मरण करण्याची प्रेरणा मिळते. काम करताना, चालताना, बसताना मनात सतत श्री स्वामी समर्थ हा जप सुरू राहतो. हे केवळ योगायोग नसून स्वामींच्या कृपेचे पहिले चिन्ह मानले जाते किंवा पहिले लक्षण मानले जाते. दुसरे चिन्ह पाहूयात. संकटे येतात पण मोठे नुकसान टळते. स्वामी भक्तांच्या आयुष्यातही अडचणी येतात, परंतु प्रत्येक वेळी एखाद्या अदृश्य शक्तीने त्यांचे रक्षण केल्याचा अनुभव येतो. अपघात टळणे, आर्थिक नुकसान वाचणे किंवा मोठे संकट दूर होणे हे स्वामींच्या कृपेचे संकेत असू शकतात. तिसरं चिन्ह. घरात शांतता आणि सकारात्मक वातावरण असणे. घरात कारण नसताना भांडणे, कलह, तणाव कमी होत जातो. घरात प्रवेश केल्यावर मन प्रसन्नता आणि समाधान वाटते. हे वातावरण स्वामींच्या कृपेने निर्माण झालेली आध्यात्मिक ऊर्जा दर्शवते. चौथे चिन्ह. स्वप्नात स्वामींचे दर्शन किंवा संकेत मिळणे. काही भक्तांना स्वप्नात स्वामी समर्थ महाराज दिसतात. कधी त्यांचा आवाज ऐकू येतो, कधी मंदिर, वटवृक्ष किंवा दत्तमूर्ती दिसते. अशी स्वप्ने मनाला शांती देतात आणि योग्य मार्ग दाखवतात. पाचवे चिन्ह. घरात पूजेची आवड वाढणे. पूर्वी पूजा करण्याची इच्छा नसलेले लोक अचानक देवपूजेकडे आकर्षित होतात. दीप लावणे, आरती करणे, धार्मिक ग्रंथ वाचणे यामध्ये मन रमू लागते. हे कृपेचे महत्त्वाचे लक्षण आहे. सहावे लक्षण किंवा सहावे चिन्ह. अन्नधान्याची कमतरता न भासणे. स्वामींची कृपा असलेल्या घरात परिस्थिती कितीही कठीण असली तरी अन्नाची कमतरता जाणवत नाही. काही ना काही मार्गाने आवश्यक गोष्टी मिळत राहतात. यालाच स्वामींची अदृश्य व्यवस्था म्हणतात. चिन्ह सातवे. योग्य वेळी योग्य व्यक्ती भेटणे. जीवनातील अडचणी सोडवण्यासाठी योग्य माणसे अचानक भेटतात. गुरु, मित्र किंवा मदत करणारी व्यक्ती योग्य वेळी समोर येते. हा देखील स्वामींच्या कृपेचा मार्ग असतो. आठवे चिन्ह. मनातील भीती कमी होणे. स्वामींच्या कृपेने मनामध्ये धैर्य निर्माण होते. पूर्वी ज्या गोष्टींची भीती वाटायची त्या हळूहळू कमी होतात. मनात विश्वास निर्माण होतो की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. चिन्ह नववे. सत्संग आणि चांगल्या विचारांकडे ओढा वाढणे. टीका, नकारात्मकता आणि वाईट सवयींपासून मन दूर जाऊ लागते. चांगल्या विचारांच्या लोकांचा सहवास मिळतो. सत्संगाची आवड निर्माण होते. 10वे चिन्ह. वारंवार स्वामींच्या नावाचा योग येणे. म्हणजेच अचानक स्वामींचा फोटो दिसणे, स्वामींचे भजन ऐकू येणे, कोणीतरी स्वामींबद्दल बोलणे, अक्कलकोटला जाण्याचा योग येणे हे सर्व संकेत कृपेची जाणीव करून देतात. आता 11वे आणि शेवटचे चिन्ह पाहूयात. मनात अकारण आनंद आणि समाधान असणे. हे सर्वात मोठे चिन्ह आहे. बाह्य परिस्थिती परिपूर्ण नसतानाही मनात शांतता असते. जीवनात समाधान जाणवते.
स्वामींवर पूर्ण विश्वास निर्माण होतो. ही अवस्था म्हणजे स्वामींच्या कृपेचा अनुभव. स्वामींची कृपा वाढवण्यासाठी काय करावे? तर दररोज किमान 108 वेळा म्हणजेच एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा नामजप करा. सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावा. गुरुवारी स्वामींची विशेष पूजा करा. गरजू लोकांना मदत करा. सदाचार आणि सत्याचा मार्ग स्वीकारा. भक्तांनो, स्वामींची कृपा ही केवळ चमत्कारांमध्ये नसते. ती आपल्या विचारांमध्ये, कृतीमध्ये, संरक्षणामध्ये आणि मनशांतीमध्ये दिसून येते. जर आज सांगितलेल्या 11 पैकी काही चिन्हे तुमच्या घरात दिसत असतील, तर समजून जा, स्वामींची कृपादृष्टी तुमच्यावर आहे. फक्त श्रद्धा, सबुरी आणि नामस्मरण सोडू नका. आणि जर तुम्हाला या 11 चिन्हांपैकी काही चिन्हे तुमच्या घरात दिसत असतील किंवा एक जरी यापैकी चिन्ह तुमच्या घरात तुम्हाला भासत असेल, तर कमेंटमध्ये नक्की सांगा. शेवटी सर्वांनी मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.